आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीब। पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी। सध्या मुस्लिम धर्मातील पवित्र महिना रमजान सुरू आहे। अशा पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। पाहूया पुढची ही बातमी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आला होता। मला वाटतं गेले अनेक वर्षापासून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयावर हे इफ्तार पार्टीचं आयोजन याच्यापूर्वी झालं नव्हतं। हा पहिलाच प्रयोग आहे आमचा, कारण आम्ही एकतर भाईचारा व्हावा या सदहेतूने, कारण आता आपण बघतोय की संपूर्ण भारतभर एकतर काश्मीरिझम चालू आहे, अमुक सगळ्याच गोष्टी आहेत, परंतु रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा आमचा मुस्लिम बांधव आणि आम्ही सगळे एकत्र नांदतो या ठिकाणी, आणि ते एक प्रतीक म्हणून आज या ठिकाणी आम्ही या इफ्तारीच्या पूर्वसंध्येला, म्हणजे आजचा जो शुक्रवार आहे हा अलविदा शुक्रवार आहे, आणि म्हणून जो जुम्मा आहे ईदच्या पूर्वसंध्येला हा जो शुक्रवार आहे म्हणजे याला अलविदा जुम्मा म्हणतात। तर या अलविदा जुम्म्याचा एक बहाणा म्हणा किंवा एकदम परफेक्ट वेळ असं म्हणा, हे औचित्य साधून आम्ही आज या ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केली होती। आणि या इफ्तार पार्टीमध्ये सगळेच आमचे मुस्लिम बांधव असतील, इतर बांधव असतील, आमचे पत्रकार मित्र आहेत काही, त्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। आणि हा एक छोटासा सोहळा आम्ही या ठिकाणी केलेला आहे, आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अशाच पद्धतीने याच्या पुढे भविष्यामध्ये अनेक कार्यक्रम होतील अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो।